हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. आज पहा, मी चालली आहे फिरायला म्हणजे देवदर्शनासाठी. तर असं मी ठाण्यामध्ये येऊन ट्रेन पकडली. ठाण्यातून गेलो दादरला आणि दादरमधून आम्ही ट्रेन पकडली. मस्त ट्रेनमध्ये जागा मिळाली होती, गर्दी कमी होती. छान प्रवास झाला आमचा. हे बघा, गर्दी खूप कमी आहे. बघा, असे मी पाय पसरून बसले होते. नाहीतर एरवी इतकी गर्दी असते ना ट्रेनमध्ये, तर बसायला सुद्धा जागा भेटत नाही. पण जाता वेळेला आम्हाला खूप छान मस्त. आता आम्ही कुठे जाणार आहोत ते सांगते. तर बघा, मस्त मी वरती झोपून गेली होती आणि मिस्टर खाली बसले होते. मस्त झोप लागली मला. मस्त गेल्यानंतर जेवण वगैरे केलं पोटभर आणि झोपून गेले मस्त. आणि मिस्टर असे खाली बसले होते बघा, त्यांचे पाय दिसतात. नंतर आम्ही असं उतरलो बघा स्टेशनला. आम्ही गेलेलो शिर्डीला. हे शिर्डीचं स्टेशन आहे. खूप गर्दी होती, खूप. किती मोठी ट्रेन होती ना, इतकी लोक होती ना, काय बोलायला नको. तिथं गेल्यानंतर आम्ही सकाळी घेतली रूम बघा. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. हे सगळेजण आम्ही एकच रूम घेतली. फक्त आम्हाला फ्रेश व्हायचं होतं म्हणून. सामान तर आम्ही गाडीतच ठेवणार होतो. हे गावावरून आले होते माझे बहिणी आणि त्यांचे मिस्टर, ते गाडी घेऊन आले होते. त्यांच्या गाडीमध्ये आम्ही सामान ठेवणार होतो. मग फक्त आंघोळ करण्यासाठी रूम घेतली होती. मस्त गरम पाण्याने आंघोळ वगैरे झाली आमची. फ्रेश झालो आम्ही. थोडासा ते शूट केला, पण अंधार होता ते रूम छोटा होता. नंतर बघा असं बाबांचं दर्शन घेतलं. पण मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे आतमधून काही दर्शन होऊ शकत नाही मोबाईलमध्ये. आम्ही तर घेतलं होतं दर्शन. 6:30ला लाईनमध्ये उभं राहिलेलो आम्ही. आम्हाला 9:15ला दर्शन मिळालं बाबांचं. खूप छान दर्शन झालं. पण मंदिरामध्ये खूप छान सुविधा आहे बरं का. आतमध्ये उभं राहून कंटाळा येण्यासारखं नाही आहे. बसण्यासाठी बनवलेले आहेत त्यांनी असे बाकडे वगैरे. आणि छान AC रूम होते जी प्रत्येक हॉलमध्ये. खूप गर्दी होती. नंतर आम्ही तिथून बघा जेवण करण्यासाठी निघालो होतो. ते आहे ना, काय म्हणतात ते, बाबांचं मठ. जेवणाचा मठ. त्या मठामध्ये आम्ही जेवण करण्यासाठी ते साई संस्थेचीच बस होती. त्या बसमधून आम्ही गेलो जेवण करायला. हे बघा, माझी बारकी बहीण गावावरून आली होती. हे तिचे मिस्टर माझ्या पाठची, आणि ही सगळ्यात लास्टवाली बहीण, हे तिचे मिस्टर. हे जेवण करायला गेलो तिथे मठामध्ये. असं मग फाउंटन लावलेला होता, खूप छान. तिथे एकदम इतकं स्वच्छ आणि इतकं छान वातावरण होतं ना, मस्त वाटलं. जेवणासाठी पण खूप छान सुविधा आहे. आम्हाला कुपन भेटलं होतं, ते कुपन घेऊन आम्ही आलो होतो. गर्दी खूप होती, पण गर्दीचं काही वाटलं नाही, कारण इतका मोठा ते हॉल आहे ना जेवणाचा. किती पण लोक आली ना तरी गर्दी होणार नाही. आणि जेवणाची पण अशी मस्त सोय केलेली आहे बघा. असे लाईनमधून यायचं प्रत्येकाने. असे गेट नंबर बनवलेले आहेत. 1 2 3 4 असे 7 गेट आहेत. प्रत्येक गेटमधून एक भरला पूर्ण लाईन की गेट बंद करतात, मग दुसरं ओपन करतात. असं करून आम्ही 3 नंबरच्या गेटमध्ये आमचा नंबर आला होता. असं आम्ही जेवण केलं. खूप छान जेवण पण होतं. प्रसाद भेटला, म्हणजे महाप्रसाद भेटला आम्हाला. 10 वाजल्यापासून संध्याकाळी ते किती वाजेपर्यंत आहे नाही माझ्या लक्षात आहे, पण 10 वाजल्यापासून जेवणाला सुरुवात होते. जेवण असं मस्त बघा, वाढण्याची बसण्याची खूप मस्त सुविधा केलेली आहे. असं मस्त जेवण आलं बघा. किती छान जेवण होतं. मस्त एक डाळ होती, एक भाजी आणि चपाती. अजून काय होतं, लापशी होती. लापशी इतकी छान होती ना, गुळाची होती. खूप छान लागत होते. महाप्रसाद बाबांनी खरंच पोट भरून दिला आम्हाला. आणि हे बघा, हे हॉल आहे. एक साईडला इतके बाकडे आहेत जेवणासाठी आणि दुसऱ्या साईडला पण तेवढेच. खूप मोठा, म्हणजे खूप मोठा हॉल आहे जेवणाचा. हे बघा, खूप छान. आमचं दर्शन पण छान झालं, जेवण पण खूप छान झालं. खूप छान वाटलं.
मस्त. तुम्ही कधी गेला तर इथे नक्की प्रसाद घेऊन या. कोणी कोणी गेले आहे बाबांना सांगा बरं कमेंटमध्ये. नंतर आम्ही इथे गेलो बघा, ते बाबांच्या तिथेच होतं, काय म्हणतात ते, महाराजांचं सगळी माहिती वगैरे होती तिथे, शिवाजी महाराजांची. आम्ही वरती जाऊन तिथे बोलले शूटिंग करायची नाही, तरीसुद्धा आम्ही चोरून बघा थोडीशी शूटिंग केली होती. असा मस्त हॉल बनवलेला आहे आणि महाराजांची माहिती देतात. तिथे 2 लेडीज आहेत, त्या दोघीजणी माहिती देतात अशी महाराजांची, की त्यांचा जन्म कसा झाला, कुठे झाला, हे त्यांच्या हत्यारे जे ठेवलेले आहेत त्यांना काही काही नावं आहेत, याला काय बोलतात, त्याला काय बोलतात, असं ते दोघीजणी लेडीज आहेत त्या अर्ध्या अर्ध्या भागामध्ये सांगत असतात माहिती. एक साईडला दुसरी लेडीज आहे, या साईडला दुसरी लेडीज अशी. आणि नंतर मग आम्ही तिथून आलो बघा, इथे बाहेर येऊन असे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. किती छान वाटतंय बघा ते बाबांची मूर्ती, आणि ते बाबा असं खिचडी बनवतात, इतकं बघून छान वाटतं. आणि खरंच प्रसाद तो प्रसादच असतो, त्याची चव कोणत्याच जेवणाला येणार नाही. खूप छान जेवण पण झालं, प्रसाद मस्त घेतला आम्ही. नंतर फोटो वगैरे शूट करून आम्ही तिथून निघालो. तिथून जाणार होतो आम्ही शनी शिंगणापूरला, ते आता तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, कमेंट, लाईक करा. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पूर्ण मनापासून धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. असं आम्ही बाबांचं दर्शन केलं. जाता जाता आम्ही खूप छान म्हणजे असे व्हिडिओ एन्जॉय खूप केले, व्हिडिओ काढले, फोटो काढले. हे पण आम्ही शिर्डीमधून जाताना बघा खूप गर्दी होती. जाताना पाहिलं ना आम्ही मंदिरात दिवसभर गर्दी असते, सकाळी खूप असते आरतीच्या वेळेला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर, कमेंट. धन्यवाद.